साहेबांना कृपया आपण त्यांना सन्मानाने घेऊन या व्यासपीठावरती यावं. मी मनोज दादांना विनंती करतो, आपले सन्माननीय पाहुणे, सन्माननीय आमदार रवी फाटक साहेब, तसेच अळागा कुमार इंदिजे साहेब आणि सर्वच मान्यवरांना घेऊन आपण स्टेजवर यायचं आहे. आणि सर्वांना एक नम्र विनंती, शांततेत हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. केक कटिंग नंतर मान्यवरांच्या हस्ते सोडतीचं ओपनिंग होणार आहे. त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन, अजून काय रे, TV, फ्रीज अशा प्रकारची बक्षिसं आहेत. तर बघू यावेळेस कोणाचं नशीब कसं उजळत आहे. मान्यवरांना विनंती, आपण स्टेजवर यायचं आहे. आता किती मोठी जबाबदारी आहे पाहुण्यांवर. ते नगरसेवकांचं पण नशीब उजळतं. तर स्टेजवरती फक्त मान्यवर पाहुणे, कृपया कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. स्टेजवरती फक्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी समोर थांबा. स्टेजवरती उपस्थित मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते ही सोडत होणार आहे. सर्वप्रथम आपण केक कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर लकी ड्रॉचे जाहीर आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय अशोकजी वैती साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय विनोदजी शिंदे साहेब यांना देखील मी विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावरती या. जे बाउन्सर्स आहेत त्यांना विनंती आहे, कृपया मान्यवरांशिवाय स्टेजवर दुसरं कोणालाही पाठवू नये. चला, आपण तयार आहात का? 2 मिनिटं मग थांबा. दादा चला, आज आपल्या लाडक्या मनोजदादा शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी आदरणीय रवींद्रजी फाटक साहेब यांना विनंती करतो, केक कटिंग तर होणारच आहे, पण सर्वप्रथम आदरणीय माजी आमदार आणि सर्वांचे लाडके जाणते आमदार म्हणजेच रवींद्र फाटक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी फाटक साहेबांना सर्वप्रथम विनंती करतो, तुमच्या शुभेच्छा नाही पहिल्या शुभेच्छा मग नंतर कटिंग, कारण तुम्हाला 11 वाजेपर्यंत इथेच थांबायचं आहे. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन देऊनच तुम्हाला आम्ही इथून पाठवणार, म्हणजे दुसऱ्यांना द्यायचंय तुम्ही. आधी लगीन कोंडाण्याचं. सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते मनोज शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आमच्या परिवारातर्फे, पक्षातर्फे. आणि खरोखरच आनंद होतोय. मला वाटतं वाढदिवस आहे का काय, मी तो वहिनी आहे बाजूला म्हणून काय बोलू शकत नाही. पण मनापासून आनंद होतो की आम्ही कालच, मी 4 दिवस पालघरला होतो. आज उद्या दीपकचं लग्न असल्यामुळे मी आज आलेलो आहे. मनापासून शुभेच्छा तुला आमच्या परिवारातर्फे. आणि खरोखर जेवढं मला वाटतं बक्षीस समारंभ, आता शैलेश बोलला मला की ज्यांना बक्षिसं मिळणार आहेत, मी असं बोलतो की आता इथेच तिकिटाचे बक्षीस लॉटरी काढूया आपण असं. तर आज शुभेच्छा तुला मनापासून. आणि आपलं मनोकामना पुरी होई अशी आईच्या देखील चरणी प्रार्थना करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय कुराडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कुराडे साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात 2 शब्द. आमचे सन्मित्र, युवकांचे नेते, ठाणे शहरातल्या लोकांच्या हृदयावर राज्य करणारे आमचे सन्मित्र आदरणीय मनोज शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आपण साजरा करतोय. मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा, अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी आलेला आहे. कारण मनोज शिंदे साहेब आमच्या कोल्हापूरचे जावई आहे आणि जावयांना महालक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच असतो. इथून पुढच्या कालखंडामध्ये त्यांना यश मिळवू द्या,
त्यांची राजकीय करिअर अत्यंत चांगल्या पद्धतीनं बहरावी अशी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि एवढंच बोलेल, कर्तृत्ववान माणसाला यश आपोआप येतं आणि मनोज शिंदे साहेबांकडे कर्तृत्व आहे आणि कर्तृत्व असताना त्यांना त्याच पद्धतीनं पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा फाटक साहेब संधी मिळणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी सुद्धा महालक्ष्मीच्या वतीनं मी आपल्याकडे साकडा घालतोय आणि माझा मित्र या नगरीमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव अजरामर व्हावं अशा पद्धतीची भूमिका मांडतो. आणि जाहीरपणाने एवढंच सांगेल, 2 मिनिटात घेतो. कोल्हापूरची माती आहे आणि कोल्हापूरचे जावई ज्या पद्धतीने काम करतायत ते पाहिल्यानंतर मला स्वतःला अभिमान वाटतो